आजकाल सगळेच जण डाएट कॉन्शियस झालेत आणि त्यामध्ये वीगन डाएट जास्तच प्रचलित झालंय. म्हणून मी तुमच्यासाठी खास वीगन थंडाईची रेसिपी घेऊन आलेली आहे. म्हणून या होळीला तुम्ही जर वीगन डाएट करत असाल तर नाराज व्हायची अजिबात गरज नाहीये. ही रेसिपी तुम्ही झटपट घरी बनवू शकता. त्यासाठी मी साधारणतः अर्धा तास 200 ग्राम बदाम भिजत घातले होते. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 मोठे चमचा पिस्ता टाकलेला आहे, 1 टीस्पून मी त्याच्यामध्ये खसखस टाकलेली आहे, 1 टीस्पून बडीशेप टाकलेली आहे, चवीनुसार साखर त्यामध्ये टाकायची आणि गुलाबाच्या पाकळ्या आणि केशरचं पाणी हे ऑप्शनल आहे. तर त्याच्यामध्ये किंचित म्हणजे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी या थंडाईची त्यानुसार त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये नीट ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एक चाळणी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये एक सुती कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळूहळू हे मिश्रण ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता हे असं घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आपण शून्य म्हणजे दुधाचा काहीच वापर केलेला नाहीये. आणि तुम्हाला माहिती का, हे जे मिश्रण आहे जे गाळल्यानंतर शिल्लक राहणार आहे या कापडामध्ये ते आपण फेकून न देता त्याचे लाडू बनवू शकतो. त्याचे लाडू खूप चविष्ट लागतात. तुम्ही बघू शकता आपली थंडाई किती छान दिसते. असं वाटतच नाही की यामध्ये दूध टाकलेलं नाहीये. त्याच्यामध्ये केशरचं पाणी टाकलंय आणि त्याच्यामुळे ह्याला सुंदर असा रंग आलेला आहे. ह्या वीगन थंडाईमध्ये तुम्ही बर्फ टाकू शकता आणि त्यामध्ये तुम्ही बदामाचे किंवा ड्रायफ्रूट्सचे काप टाकू शकता. त्यामध्ये केशर टाकू शकता, त्याला नीट डेकोरेट करू शकता. अशा तऱ्हेने आपली थंडगार वीगन थंडाई तयार आहे. या होळीला ही युनिक अशी हेल्दी डाएट फ्रेंडली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कोणी तुमचे डाएट कॉन्शियस फ्रेंड्स आहेत, जे जिम फ्रीक आहेत, ज्यांनी नुकतंच डाएट सुरू केलं आहे, अशा सगळ्यांना तुम्ही रेसिपी सेंड करू शकता. अशाच नवनवीन खास मराठी व्हिडिओसाठी गीताच्या मनातल्याला आत्ताच सबस्क्राईब करा. थँक्यू.